नवनाथ भक्तिसार अध्याय 39. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा कपूरवर्णा उरगभूषिता बोलवई पुढे ग्रंथार्था नवरसादी कृपेने मागेले अध्यायी केले कथन चरपटीचा होऊनी जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला उपरी एकादश नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण तयांचे सांगितले नाम यथाविधी करून या एक गणी वेगळा करून 72 आठानी केले निर्माण उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण 12 सिद्ध निर्मिले एकूण 84 सिद्ध पूर्ण पुढे आता ऐका कथन चरपटी करी तीर्थाटन कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले 12 मल्हार हिंगलाज 12 लिंगे तेजपुंज सप्तमोक्षपुर्या पाहोनी सहज मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रगटे अत्यद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थांत करुणी मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहून उपरी पाताळ भुवनी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे नमुनी उमापती पुढे चालला महाराजा व्यान प्रयोगी भस्मची मोठी चर्चुनिया निजललाटी तेणे करुणी वातगती गमना ते दावी तसे मग आदित्यनामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमतसे की मन योगाचा धीर धरुणी करी चरपट लंगी महेंद्रगिरी शैल्य बर्फलरी अंगी जगट करीतसे सविता तेज अति अद्भुत परम तीव्र दाहाते करीत तेणे करुणी बर्फगणांत वितळपणी मिरवत जैसे पर्जन्य काळी मही वितळे मित्रतेज प्रवाही त्याची न्याये ते समयी हिमाचल कण वटले ऐसी करुणी गमन स्थिती लंगुनी गेला स्वर्गाप्रती तो प्रथम शृंग मारुती सत्यलोका पाहिले जाताची गेला विधी सभेंत चतुराननाचे चरण वंदित वंदुनिया जोडुनी हस्त सन्मुख उभा राहिला विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोणाला योगाभ्यासी ऐसे बोलता घडीसी नारद उभा तै होता तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानन मग मुळापासून जन्मकथन तयापासी वदला तो ऐकुनी विधी सर्व वृत्तांत आनंदला अति अद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी येरी म्हणे जी ताता नारदे ओपिले दत्त हस्ता तेणे वरदपाणी माथा ठाऊक केला बाळासी मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणुनी ठेव त्यावरी मोदाने कमलोद्भवे श्रवणपात्री भरलासे तो कुशल विद्यारत्न श्रवणशक्ती की साठवण परमाल्हादे आनंदून पुन्हा चुंबन घेतसे यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेदली कोण येरू म्हणे तव दर्शन मनी वाटले होतात या परी होता कामना चित्ती तेथेची वेदली कृपामूर्ती
की मन कर्णिका स्नाना निगुती भोगावती पहावी. यावरी बोले कमलोद्भव बारे एक संवत्सर येथे असावे. त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकाळीक. ऐसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ. या परी राहता सत्यलोकांत बहुत दीन लोटले. परी चरपट आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी. चैन न पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध. या परी कथा पूर्वापारेसी नारद जातसे अमरपुरीसी. तो सहस्रचक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी. देखताची हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद. ऐसे शक्राचे ऐकुनी शब्द मुनी क्षोभ पावला. चित्ती पेटला कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी. म्हणे तोही समय तुझ लागुनी एक वेळा दाखवीन. ऐसे म्हणून स्वचित्तांत नारद जाता आपुल्या स्थानाप्रत. यासई लोटले दीन बहुत परी शब्द चित्तांत रक्षितसे. तो सांप्रत काळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नी. ते पाहुनी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा. ऐसे कामरत्नी इच्छाधामी रक्षित असता देवस्वामी. तो एके दिवशी श्रवणोगमी शृंगारीला चरपटतो. म्हणे बांधवा ऐकवचन कामे वेधले माझे मन. की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे. चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ येची क्षणी. ऐसा विचार करोनी मनी अमरपुरी चालिले. मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत. ते पाहुनी कमलोद्भव सुत चरपटा ते बोलतसे. म्हणे सखया जाणे येणे आहे परम लंबित वाणे. तरी गमन ऐसे चालिने घडोनी कैसे येईल. चरपट म्हणे आम्ही मानव आमुची हीच चालिकाय करावे. तुम्हा पाशी असेल चपल उपाय तरी येणे करुणी मज न्यावे की. नारदे ऐसे शब्द ऐकून कार्यकामनी मोहित मन. मार्गा लागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली. जो महाद्भूत कमलापती तेडे दिदली होती नारदाप्रती. ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती लाधली असे अवचित्ती. ती गमन कळा कैसी स्थित इच्छिल्या टाया तिनेत. आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो. आयुष्य भावी वर्तमान गुप्तकृत्ये झाली होऊन. कोण त्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडतसे. ऐसी कळा ती गमन स्थिती चरपटा ते होता प्राप्ती. मग हृदय सरिता भरती तो या आनंदाचे लोटले. मग उभय एके कले करून मार्गी करिते झाले गमन. एका सारखा एक चंड किरण स्वर्गा लागी मिरवले. मग लवता डोळियाचे पाते मनोवेगी अपूर्व असत. गगनचुंबित मार्गे अमरक्षितींत कुसुम वाटिकेंत पातले. तव ते नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशालवन. ज्यांच्या कुसुम सुगंधे करून अमोघ पाषाण वर मिरविती. सहस्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त. ते पाहुनिया चरपटनाथ परमचित्ती आल्हादे. मग कुसुम वाटी करिता गमन खेळती नाना क्रीडा वचने. खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया. नारदासी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना होत. नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा. मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ. भक्षण करती एकमेळ उभयसूत विधीचे पै. तयांच्या बीजसाली सांडून पियुष रसासी करीती सेवन.
उपरी सांडुनी ते स्थान अनेक स्थाने सेविती. फळे तोडिता पक्वशाखा मही पडती विभक्त रोखा. ऐसी ठाई ठाई कुसुमवाटिका मही ते दर्शवी. या परी उभयते समयी कुसुमे तोडितो गंधप्रवाही. मणिभूषणमिषे सर्वदेही घेऊनी काही जाताती. तो ब्रह्मदेव देवतार्चनी बैसता ठेविती पुढे नेवनी. म्हणती ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आणली. ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत. परिरक्षक येता मार्गितेथ निजदृष्टीने न दिसती. मनांतोनी साशंकित म्हणती कोण येतो नकळे येत. सकळ नासुनी बागायत जात आहे येथुनी. मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्यक्षेत्री. तो एके दिवशी उभयते कुसुमवाटिके संचरले. संचरताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडाव्या. तो रक्षक येऊनी पृष्ठीमाया चरपटा ते धरी येले. ते नारदाने पाहून त्वरे करुणी केले पलायन. स्वस्थानासी जाऊन स्थिर होऊनी राहिला. येरीकडे लतिका पाळ धरुनिया चरपट बाळ. येताचीच भेदिले मुखकमळ हस्ते प्रहारे करुनिया. तेणे कोपोनी तपो केसरी की अपूर्व भासे वैश्वानरी. मग तीव्र शिखा आहुती बनकरी चावावया धावतसे. करी कवळुनी भस्मची मोठी वाताकर्षण जल्प होटी. तेणे करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळिक. परमास्त्र ते कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान. तेणे देहींचा सकळ पवन कुंठित झाला ते समयी. कुंठित होता श्वासोच्छ्वास तेणे प्राण झाले कासाविस. सकळ उलथोनी महिस डोळा विकास दाटला. गात्रे कापती थरथराट मुखी रुधिराचा पूरलोट. नेत्रवटारुणी स्थूळवट बुबुळांते धाविताती. ऐसा होता विपर्यास तो आणिक बनकर त्या ठायास. मागुनी येता सहज स्थितीस येथे पाहिले सकळिका. तो अव्यवस्थित सकळ बनकर पडिले आहेत महीवर. ऐसे पाहुनी करीती विचार तो सिद्ध बाळक पाहिला. परमतीव्र अतिकठीण देदीप्य रूप तेजगन. त्या ते दृष्टी पाहून मागचे मागे ते सरले. त्वरे येऊनी नगराक्षिती म्हणती रहा राजा हे नृपती. एक जोगी अर्कस्थिती आला असे महाराजा. बाळरूपी अतिसान तेणे बनकरांचे घेतले प्राण. हृदयी पेटला प्रळया नळा समान दशा मिरवू म्हणतसे. आणि कवल्ली तरू पाहात फिरत आहे बागायत. नचले आमचे महात्म्य तेथ म्हणून आलो या ठाया. मग पाचारुनी सुरवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ. शासन करून या बाळ धरून याणा मज पुढे. नावरे तरी करा बंधन शस्त्रास्त्री करावे कंदन. युक्ती प्रयुक्ती करून अरिष्टा ते दवडाका. ऐसे बोलता देवपाळ सकळ देव उठले सबळ. चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहती. की ते सैन्य नोहे वडवानळ अतिशोभनी शिखा जाळ. शस्त्रास्त्री महादळ घेऊन या चालिले. येतांची कुसुमवाटी निकटी चरपट पाहता झाला दृष्टी. मग सावध राहुनी कोपार्णव पोटी लहरा सोडू म्हणतसे. भस्मची मोठी करी कवळून सावध उभा ब्रह्मदंदन. तो देव सैन्य अपार घन निकट येऊनी बोलती. पाहुनी तयाचे तीव्रपण मनी म्हणे ब्रह्मनंदन. व्यर्थ विद्या अपार क्षीण कासयासी करावा. सकळ अस्त्र प्रताप तरणी
त्या अंतस्त्र मुकुटमणी तेची द्वंद्वासी पाठवणी वाताकर्षण रुजवावा मग हाती भस्मची मोठी वाताकर्षण झाले होटी पाहुनी देव चमुथाटी सव्यापसव्य फेकी तसे मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू गाली वेष्टून सर्वा हृदयी संचरून आकर्षिला वाततो सर्वांते वात होता लिप्त श्वासोच्छ्वास झाले कुंठित मग ते शस्त्र हस्त मोकलोनी देताती प्राण होऊनी कासाविस देह सांडिती स्वर्गमहीस रुधिर येऊनी आननास पूरवाहे बडबडा नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शवसमान सकळ काननी मीरवले ऐशा दशेंत देवसदन होयता येरीकडे पाकशासन हेर भृत्य पाठवून समाचार आणवी येऊनी हेर पाहुनी तेथे सांगते झाले अमरपाळा ते म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की बाळरूप दिसतो सान परिकृतांताचा घेईल प्राण प्रळय रुद्रतो आकर्षण करील मही वाट तसे की महाप्रळय आजीच आला ऐसे परिभासे आम्हाला ऐसे ऐकुनी बहुबोला पाकशासन दचक तसे यावरी धैर्य धरोनी बोलत सिद्ध करा हे रावत महाप्रळय वज्रघाते भग्न करणे तयासी ऐसे ऐकुनी बोलती हेर म्हणती न्यून काय झुंजणार परितो धनुष्यालागीशर नलावी अजुनी महाराजा पाहता रणांगणी विपरीत करतो करणी उगीच श्वासोच्छ्वास कोंडुनी प्राण सोडिती झुंजार तेथे तुमचे वज्रास्त्र काय करील सहस्त्रनेत्र तयाची विद्या गुप्तक्षेत्र काही करू नेदीची ना तरी उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मुखभंजन तरी दशकरा ते सहाय्य करून येथे आणावा महाराजा त्याची होतांची दृष्टी याची होय श्वासकुंठी तरी महाराजा हे दया जेठी शिवसहाय्य करावा तरीच देव उठती पुढती ना तरी सकळांची होऊनी शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा ऐसे ऐकता हेर भाषण उठता झाला पाकशासन वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासासी पातला तो शिवगण वेष्टित सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवराव जाऊन या पोचला शरणांवरी ठेवूनी माथा म्हणे महाराजा आदिनाथा तुम्ही अमरपुरी मजपतिता अमर करोनी बैसविल्यावरी दानवे थोर गांजिल्यावरी वारंवार संकट निरुसनी सत्वर पदस्थापना मज केली परियाता निर्वाण आले देव सकळ प्राणामुकले सांगावया तुम्हासी वहिले उरलो आहे इतुकामी शिव म्हणे ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुमलतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवांस त्यांचा समूळ होता प्राणनाश पळून आलो येथे मी ऐसे ऐकता शिवशंकर गणांसी आज्ञा देत सत्वर सिद्ध होऊनी चला समग्र समागमे माझिया आणि विष्णू ते कराश्रुत तो होव अनायासे सहित ऐसे ऐकता दूत विष्णू समीप धावती मग गणांसहित अष्टभैरव
अष्टपुत्र घेऊनी शिव शतकोटी समुदाव अमरपुरी पातला चढा ओढी रणांत देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्म चिमुटी कवळिली चित्ती म्हणे कासया उशीर उगाची शीण करावा थोर निवृत्ती करुनी थोर व्यवहार बोलवावे सर्वांसी ऐसे सिद्ध करुनी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वासबंध शिवासहित श्वास झाले कुंठित शिवासहित देव झाले विगलित मूर्छना येऊनी भूमीवर पडत प्राण सर्वांचे निघू पाहती असो शतकोटी गण शिवास पाकशासन एकदांची मही कारण ढासळून पाडिले जैतरू पल्लव शाखी मूळखंडता पडती शेकी तेवी अवस्था झाली निकी महीवरी पडतसे त्या परी शिवादी शतकोटी गण मुखाच्छादी पाकशासन पुष्पवाटिके विकल प्राण मूर्छागत झाले ते अवघे पडिले निचेष्टित परी नारद दुरोनी विलोकित हस्तपाद खुडिता हसत अमरनाथा पाहुनी मनी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवा माझी कित्येक मेले शव झाले शरीराचे कुसुमलता पाळक बनकर तैस कळसांडिले देह अवसर प्रेत होवोनी महीवर भये करुनी पडियेले कोणा रुधिराचा बडबडाट मुखी अपार पूर लोटत श्वेतवर्ण चक्षुपाट वटारुनी धाविती येरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठांत विष्णू लक्ष्मी महाद्भूत वृत्तांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्षा महीदक्षा सर्वसाक्षा राक्षसारी मोक्ष मोक्षा निजदासा कैवारी नेणो अमरवनी कोण आला हे बलिष्ठ जाण तेने सकळ देव केले तृण गतप्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊनी कैलासास सवनिया उमानाथास युद्धा लागी गेलासे शतकोटी गणांसहित वीरभद्रास देव समस्त सवे घेऊनी उमानाथ युद्धा लागी गेलासे भवजाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हा पासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो ऐसे ऐकता मधुसूदन विचार न पाहता विष्णुगण 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासे टाळ ढोळ दुंदुभिनाद समारंभे श्री गोविंद अमरपुरींत झाला नाद ऐसे येवनी पातले समस्त बैसले घालुनी पोळा आर्राटिती विष्णुमंडळा धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची करिताती शिवगण जे शिवासहित देवांस अमरनाथ परम पाहुनी अवस्थित विष्णुमनी क्षोभला सकळ दूता आज्ञापीत म्हणे तुमचा होय तात धर मारा आलंबित शस्त्रे अस्त्रे करुनिया आपण घेऊनी सुदर्शन गांडीव सजविले लावोन इतुके चरपटनाथे लक्षुन भस्म चिमुटी कवळी तसे मनांत म्हणे विष्णुकुमार सुदर्शन हे आहे अनिवार तरी आपण आधीच वारासार करुनिया बैसावे मग मोहनास्त्र जलपुनी होटी सुदर्शन नामी फेकिली भस्म चिमुटी ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊनिया संचरले तेणे करून सुदर्शन
अचळ जड झाले मोहून तैसेची गांडीव आणि सकळ गण उठावले नेटकी ते पाहुनी चरणस्थित काय करिता झाला नाथ विष्णुगण करुणी समस्त वाताकर्षण योजिले वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकिता भस्मची मोठी तेणे विष्णुकटक सुभट श्वासोच्छ्वासे दाटले कोंडताची श्वासोच्छ्वास धैर्य नवरे मग समस्तांस मग देह सोडून सकळ धरणीस धुळी माझी लोळती खरसायके मोकळे हस्त शस्त्रविकार झाला बहुत मुखी रुधिर विचकुनी दात नेत्रश्वेत करिताती सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटीती दुःखी होऊन ते पाहुनी मधुसूदन सुदर्शन प्रेरितसे सुदर्शना ते वैडूर्य खाणी की येऊनी राहिले सहस्रतरणी ऐसे अति चंचळाहुनी चपल महाअस्त्रते जैसाश्वांत श्यामकर्ण की धेनुगणी सुरभिरत्न देवी अस्त्र सुदर्शन जाज्वल्यपणी मिरवेते ते सुदर्शन कोपे करून प्रेरिता झाला रमारमण परिते नाथा पाशी येऊन मोहे करून वेष्टले चित्ती म्हणे पिप्पलायन हा प्रत्यक्ष विष्णुनारायण स्वामी आपुला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही निमित्ते सहज करुनिया काही खेळ मज धावी तसे ऐसा विचार करुणी चित्ती नमन केले नाथा प्रती नमुनिया दक्षिण हस्ती जाऊनिया विराजले चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासतसे येरीकडे वैकुंठनाथ आश्चर्यकरी स्वचित्तांत म्हणे मोहुनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्ठाने मग हाती गदा पळताळून घेता झाला रमारमण तैचरपट तेथे दृष्टी पाहून भस्मची मुठी कवळी तसे वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोनी तपपात्र समोर लक्षोनी कंजगात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्र पवनगती संचरते झाले हृदयाप्रती तेणे झाले अरिष्टती धडाडुनी पडियेले हस्तविभक्त होऊनी गदा पडती झाली क्षिती आल्हादा पांचजन्य प्रियप्रद गोविंदा सोडून या मिरवत ऐसा होता अव्यवस्थित ते पाहुनिया चरपटनाथ मग विष्णू जवळी येऊनी त्वरित निजदृष्टी विलोकिता विष्णू लागुनी तो दृष्टी पडला कौस्तुभमणी मग मनांत म्हणे आपणा लागुनी भूषणांते घ्यावा ऐसे म्हणून स्वचित्तांत वैजयंतीसी काढुनी घेत गळा ओपुनी मौळी ठेवित रत्नमुकुट विष्णूचा शंखचक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा कक्षे माझी घालून शिवापासी पातला शिव पाहुनी निजदृष्टी तो कपालपात्र आणिले पोटी ते घेऊनी जोळी त्रिपुटी सोडून या चालिला चित्ती गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपटतो पांचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकारण कक्षे गदा हृदयस्थान कौस्तुभगळा शोभवी ते पाहुनी नाभिसूत विष्णुचिन्हे भूषणस्थित मौळी मुकुट विराजित अर्कतेजी चमकुनिया ऐसे चिन्हे पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहे सी कळेना मग चरपटाचा धरुणी हात
आपुल्या अंकावरी घेत गोंजारुनी पुसत चिन्हे कोठुनी आणली ही ये रुमणे ऐकतात सहज चक्राच्या कुसुमलतांत खेळत होतो पाहत अर्थ माते बनकरे तोडिले मग म्या कोपे बनकर मारुनी टाकिले महीवर तया कैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भवविभू प्राण तया अंगींची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसी ऐकता चरपट गोष्टी परमदच कला परमेष्टी मग हृदयी धरुणी नाथ चरपटी गौरवीत बाळाते म्हणे वत्सा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य दैवत मजस जगाचा तरी ते होतील गतप्राण मग मही त्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्व आपुले न चाले तरी बाळा उठवेगी क्लेश हरोनी करी निरोगी ना तरी मज जीवित्व भागी अंत्येष्टी करुणी जाई का ऐसे बोलता चतुरानन चित्ती वेष्टला कृपे करून म्हणे ताता उठवीन सकाळी का चालकी मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरींत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखिले मग प्रेमाश्रू आणुनी डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाता कर्षण चरपटे कळा काढुनिया घेतले वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाठी ब्रह्मा करी धरुणी चरपटी विष्णुभवांच्या पदपोटी निजहस्ते लोटिला परी विष्णुचिन्ह भूषण स्थित पाहुनिया रमानाथ कोण हा विधिते पुसत तोही प्रांजळ सांगतसे मग जन्मापासूनी अवतार लक्षण विधी सांगे देवांकारण विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावी मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा मग परमेष्टी हस्ते करून चरपट अंगींचे काढुनी भूषण विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवी तसे असो सकळांचे समाधान पाहुनी पावले स्वस्थान चरपट अवतार पिप्पलायन सर्व देवांलागी समजला कपाल पात्र शिवे घेऊन गणांस पावला स्वस्थान अमरपुरी सहस्रनयन देवांसहित गेलासे मग विधीने चरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान येरीकडे नारद गायन करीत आला शक्रापाशी इंद्रालागी नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कळी करून गेलासे आम्ही तुमच्या दर्शना येता कळींचे नारद आम्हा म्हणता तरी आजची कैसी बळव्यथा कोणे दाखविली तुम्हासी ऐसे नारद बोलता वचन मनी खोचला सहस्रनयन चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्हा भवलासी ऐसे समजुनी स्वचित्तांत कळीचे नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवीत मग बोळविले तयासी येरीकडे चतुरानन गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला या परी पुढे केळी मेळी पर्वणी उत्तम पावली बळी मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नानालागी जातसे 21 स्वर्गींचे लोक समस्त मणिकर्णिकेसी आले बहुत तया माझी चरपटीनाथ
विधी घेऊनी आलासे. मग तात पुत्र करुणी स्नाना, परतोनी आले स्वस्थाना. या उपरी सहज स्थिती होऊन संवत्सर भरला असे. नारद विद्या पूर्णगमन, मनी चिंतिता पावे स्थान. तया मागे गौरवून भोगावतीसी पातला. विधिसूत चरपटनाथ, गमन करीत मही येत. तेथेही करुणी अन्यतीर्थ, भोगावतीसी जातसे. करुणी भोगावतीचे स्नान, सप्तपाताळ दृष्टी पाहून. बळीरायाच्या गृही जाऊन वामना ते वंदिले. बळीने करुणी परम आतिथ्य, बोळविला चरपटीनाथ. या परी इच्छा पूर्णनाथ, भ्रमण करी म्हैसी. ऐसी कथाई सूरस, कुसुममाळा ओपी त्यास. कवी मालू श्रोतियांस, भावे करून अर्पितसे. नरहरिवंशी धुंडीसूत, अनन्य भावे संता शरणागत. मालू ऐसे नाम देहाप्रत, ज्ञानकृपे मिरवीतसे. स्वस्ति श्री भक्तिकथासार, सम्मत गोरक्षकाव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 39शतीतमाध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 39शतीतमाध्याय संपूर्णम्.